राज्यामध्ये मवियाच्या जागा वाटपावरनं घमासान सुरू झाल्याचं दिसतंय। लोकसभेच्या जागा आहेत 48, पण वंचितसह मवियातील पक्षांची मागणी 76 जागांची आहे। आणि अशा स्थितीत मेरिट हाच निकष असेल असं सांगण्यात येत असलं तरी सुद्धा हे मेरिट ठरणार कसं हा प्रश्न सतावतोय। बघूयात। नागपुरात झालेली काँग्रेसची सभा, अमोल कोल्हेंचा जनआक्रोश मोर्चा, भाजपच्या जोर बैठका, मातोश्रीवर पक्षप्रवेश, एकूणच काय लोकसभा निवडणुकांचं वातावरण टापण्यास देशात आणि राज्यात सुरुवात झाली आहे। राज्यात महायुतीसमोर महाविकास आघाडीचं आव्हान असेल, पण वंचितला सोबत घ्यायचं की नाही आणि कुणाला किती जागा द्यायच्या यावरून वाद दिसतोय। आम्ही 23 जागांवर लढलो होतो, आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या। जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलंय। जिंकलेल्या, आता काँग्रेसने जागा जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात, पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस जिंकू शकते, जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते, तिथे काँग्रेस राहणारच। आणि याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेसचं आणि आमचं एकमत झालेलं आहे। शिवसेना ने जिस तरीके से, मैंने अखबारों के जरिए देखा कि जिस तरीके से डिमांड की है कि 23 सीटें चाहिए, 23 सीटें बहुत ज्यादा होती हैं। आउट ऑफ 48 23 सीटें आपको दे देंगे तो हम क्या लड़ेंगे? एक इस तरह से मांग पब्लिक में जाके करने के बजाय, अखबारों के जरिए करने के बजाय, आप इंडिया के बैठकों में सारी बातें रख सकते हैं। सामना में कहने के बजाय आप इंडिया के बैठकों में रखिए। एक बहुत बड़ा सच ये है, जो कि दुर्भाग्यपूर्ण है पर सच है, कि पिछले 1-1.5 सालों में शिवसेना बुरी तरह से बिखर गई, टूट गई। शिवसेना के कई बड़े बड़े नेता छोड़ करके चले गए, कई विधायक चले गए। जो 18 एमपी बोलते उसमें पता नहीं कितने एमपी, 1 दर्जन से ज्यादा एमपी उनके छोड़ के चले गए। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादात काँग्रेसच्या नेत्यांची शुक्रवारी नवी दिल्लीत जागा वाटपाबाबत बैठक पार पडली। काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चेतला जागांचा आकडा सांगितला नाही, पण तो बाहेर आलाच। दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठीही झाल्या। आता राज्यात लोकसभेच्या 48 जागा आणि मविया आणि वंचितची मागणी 76 जागांची असा तिढा निर्माण झाला। ठाकरेंची शिवसेना 23 जागांसाठी आग्रही आहे, काँग्रेस राज्यात 27 जागांसाठी आग्रही आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागांची चाचपणी केली। वंचित बहुजन आघाडी 12 जागांची मागणी करते। या सगळ्यांच्या जागांच्या मागणीची बेरीज होतीये 76। दिल्लीत काँग्रेस आणि मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जागा वाटप सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। आधीचे तीव्र सूर थोडे मवाळ झालेत आणि निवडून येण्याचा निकष या मेरिटवर तिकीट वाटप केलं जाईल असं आता सांगण्यात येत आहे। कांग्रेस पार्टी ने और हमने स्टेट में यही कहा था कि मेरिट के आधार पर बीजेपी को सत्ता के बाहर करना यही हमारा दायित्व है और मेरिट के आधार पर सीट शेयरिंग हो। तो मुझे लगता है कि हमारे अलायंस भी उस बात को एक्सेप्ट करेंगी और ये जगह किसको कम मिल रही है, किसको ज्यादा, इस पे चर्चा नहीं होगी, मेरिट के आधार पर डिस्कशन होगा। 48 जागा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या जागांचं वाटप जे आहे हे मेरिटनुसारच होईल। आमचं सूत्र पहिल्यापासून आहे, जिंकेल त्याची जागा, आकडा वाढवायला जागा नाही। हा नक्कीच आम्ही शिवसेनेची एक भूमिका वारंवार राहिलेली आहे की आम्ही 23 जागा लढत राहिलो, 23 जागावरती आम्ही लढणं गरजेचं आहे। याच्यामध्ये काय कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही, चर्चा सुरू आहेत ना। एखादी जागेवरती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आमच्यावर असेल तर नक्कीच त्याचा विचार होऊ शकतो। एखाद्या जागेवर आमचा दावा मजबूत असेल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते। आता मेरिट हाच निकष असं सांगण्यात येत असलं तरी हा निकष ठरवणार कसा असा प्रश्न उपस्थित होतोय। 2019 लोकसभा निवडणूक आणि 2024ची निवडणूक परिस्थिती भिन्न आहे। काँग्रेस वगळता मवियाच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट आहे। 2019 साली ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपसोबत युती होती, तर राष्ट्रवादीची काँग्रेससोबत आघाडी। मवियात जाण्यास इच्छुक असलेली वंचितही 2019 साली MIM सोबत रिंगणात होती। 2019 साली ज्या जागा जिंकल्या त्याची जागा हा निकषही शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे वादात आहे। काँग्रेस 2019 साली एकच जागा जिंकली असल्यानं काँग्रेसलाही 2019चा प्रस्ताव अमान्य आहे। 2019 साली दुसऱ्या क्रमांकाच्या मतांनुसारही निकष ठरवणं अवघड आहे। हे सगळं असताना
आणि राज्यातली बदललेली राजकीय समीकरण पाहता मेरिट ठरवणार कसं असा प्रश्न उपस्थित होतोय। आज जे आपल्याला दिसतंय की महाविकास आघाडीमध्ये बिघाड होईल असं होण्याची शक्यता कमी आहे, कारण वरिष्ठ पातळीवर बसून जो निर्णय होईल त्या वरिष्ठ पातळीवरील जो निर्णय असेल त्यामध्ये हाततिडा सुटेल, कारण की या चारही पक्षांना माहिती आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आणि शिवसेनेला माहिती आहे की भाजप विरुद्ध जर आपल्याला लढायचं आहे तर आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही। मवियातील या मेरिटची व्याख्या स्पष्ट होईपर्यंत मवियातील वाद वाढण्याची शक्यता अधिक आहे। मेरिट या अवघड प्रश्नाचं उत्तर सोडवताना वेळही वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। जागा वाटपाची चर्चा आता सुरू झाली आहे। एप्रिलच्या आत लोकसभा निवडणुका होतील असं सांगण्यात येत आहे। वंचितला सोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय मवियात अजूनही गुलदस्त्यातच आहे। मुंबईत काही चर्चांच्या फेऱ्यांनंतर दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या बैठकीतच यावर तोडगा निघेल अशी आशा आहे। त्यातच इंडिया आघाडीच्या भवितव्यावर सुद्धा मवियाचं जागा वाटप अवलंबून असण्याची शक्यता आहे। अशा स्थितीत जागा वाटप होणार, उमेदवार ठरणार आणि प्रत्यक्षात प्रचार कधी सुरू होणार हा प्रश्नच आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।